नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 9वं मॉड्यूल आहे एसी डीसी मोटर ड्राईव्ह, त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पहिल्या पार्टबद्दल डिस्कस करणार आहे. या आधीचे सर्व मॉड्यूल्स मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर आधी तेही बघून घ्या. आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, विच कंट्रोल सिस्टम कन्झ्युम द व्हेरी लो पॉवर फॉर अ मोशन कंट्रोल इन एसी डीसी ड्राईव्ह. आता एसी डीसी ड्राईव्ह म्हणजे काय असतं बघा, की नंबर ऑफ मोटर्स आपण काय करतो, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मोटर्सला कंट्रोल करतो त्याला आपण डीसी ड्राईव्ह म्हणतो. मग आता ड्राईव्ह मध्ये त्यांनी काय सांगितलं, की असा कोणतं सिस्टम आहे की जे व्हेरी लो पॉवर कन्झम्पशन आहे, म्हणजे त्यांचं पॉवर कन्झम्पशन कसं आहे, खूप कमी आहे. तर मग बघा, फील्ड कंट्रोल आहे, ड्राईव्ह कंट्रोल आहे, व्होल्टेज कंट्रोल आणि आर्मेचर कंट्रोल. जर तुम्ही या तिन्हीच्या तिन्ही कंट्रोल मेथड बघितल्या चारीपैकी, तर या सगळ्याच्या सगळ्या मेथड, जसं फील्ड कंट्रोल मध्ये आपण काय करतो, फील्ड डायव्हर्टर मेथड वगैरे वापरतो. नंतर जे व्होल्टेज कंट्रोल मेथड असतं, व्होल्टेज कंट्रोल मेथड मध्ये आपण काय करतो, इनपुटचं व्होल्टेज चेंज करतो आणि आपण इनपुटचं व्होल्टेज चेंज करून स्पीडला कंट्रोल करतो. आणि सोबत सोबत आर्मेचर कंट्रोल मेथड मध्ये सुद्धा काय करतो, जो आर्मेचर मध्ये जाणारा करंट आहे ना, त्या आर्मेचर मध्ये जाणाऱ्या करंटला आपण डायव्हर्ट करतो किंवा काय करतो, त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स वगैरे लावून तिथे कंट्रोल करतो. मग मला सांगा, याच्यामध्ये रेजिस्टन्सला प्रत्येक याच्यामध्ये नाही का, आपण इथेही रेजिस्टन्स वापरतो कारण फील्ड डायव्हर्टर मेथड मध्ये, नंतर आर्मेचर कंट्रोल मध्ये रेजिस्टन्स वापरतो आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर किंवा व्हेरिएबल काय म्हणतात, व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल करण्यासाठी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर वगैरे वापरतो. तर मग या तिन्हीच्या तिन्ही याच्यामध्ये का कोणता तरी फिजिकल डिव्हाइस आपण तिथे वापरतो आणि त्याच्यामध्ये मेन कंपोनंट काय असतो, रेजिस्टन्स असतो. मग रेजिस्टन्स असलं की रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला रेजिस्टन्स काय करतो, आपली पॉवर कंझ्युम करतो आणि त्याला डेसिपेट करतो इन द फॉर्म ऑफ हीट. मग याच्या तिन्ही याच्यामध्ये बघा, फील्ड कंट्रोल मेथडमध्ये, व्होल्टेज कंट्रोल मेथड आणि आर्मेचर कंट्रोल मेथडमध्ये रेजिस्टन्स टाईपचा डिव्हाइस वापरला जातो. मग याच्यामध्ये रेजिस्टन्स वापरतो म्हणजे यांचं जे पॉवर कंझम्पशन असतं तिन्ही याचं कसं असतं, हाय असतं पॉवर कंझम्पशन. मग आता जो ड्राईव्ह कंट्रोल मेथड आहे ना, तर ड्राईव्ह कंट्रोल मेथड मध्ये नाही का, आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वापरतो. जसं की डायोड असेल, रेक्टिफायर सर्किट वापरतो किंवा जिथं एससीआर वगैरे, एससीआर ट्रॅक, म्हणजे हे जे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस ना, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आपण याच्यामध्ये वापरतो. म्हणून सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वापरल्यामुळे इथे जे पॉवर लॉस होतो ना, हा पॉवर लॉस खूप कमी असतो ऍज कम्पेअर टू या तिन्हीच्या तिन्ही स्पीड कंट्रोल मेथडमध्ये. म्हणून त्यांनी आपल्याला तेच विचारलं की व्हेरी लो पॉवर कन्झम्पशन कोणाचं असतं. तर लक्षात राहू द्या, कुठेही मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की जर जिथं सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचा आपण वापर केला त्या ठिकाणी पॉवर कन्झम्पशन काय राहणार, कमी राहणार. आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आपण ड्राईव्ह म्हणजे जे ड्राईव्ह असतात, व्हीएफडी वगैरे ज्या वेगवेगळ्या ड्राईव्ह असतात, त्या ड्राईव्ह कंट्रोल मेथडमध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वापरतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी. नंतरचा क्वेश्चन बघा, की विच ड्राईव्ह इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मोड ऑफ ऑपरेशन. म्हणजे मोड ऑफ ऑपरेशन नुसार कोण ड्राईव्हला क्लासिफिकेशन बघा. ड्राईव्ह म्हणजे काय की नंबर ऑफ, मी तुम्हाला सांगितलं नंबर ऑफ मोटर आपण एक सोबत चालवणार आहे. मग त्या मोटरला कंट्रोल करण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण ड्राईव्ह म्हणतो. आणि मग त्यांनी काय विचारलं की ड्राईव्हचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता ड्राईव्हचे वेगवेगळे प्रकार पडतात बघा. पहिला मेन प्रकार पडतो मोड ऑफ ऑपरेशन नुसार. म्हणजे जर तुम्ही ऑपरेशन तुम्ही कसं करणार आहे, म्हणजे कंटिन्युअस ऑपरेशन आहे तुमचं, कंटिन्युअस मोटर चालवणार आहे, त्याच्यात कंट्रोल करणार आहे, किंवा शॉर्ट टाइमसाठी मोटर चालवणार, म्हणजे काही वेळेसाठी फक्त मोटर चालवणार. त्यानंतर इंटरमिडिएट ड्युटी, म्हणजे काही वेळेसाठी मोटर चालवणार, परत बंद करणार, परत मोटर चालवणार. मग हे मोड ऑफ ऑपरेशन नुसार नाही का, हे 3 टाईप पडतात. अजून कोणतं टाईप पडतं बघा, नंबर ऑफ मशीन्स, म्हणजे तुम्ही त्या ड्राईव्ह सिस्टममध्ये किती नंबर ऑफ मशीन यूज केल्या. जसं जर सिंगल मशीन यूज केली असेल तर इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह म्हणतो आपण त्याला. जर तुम्ही मल्टिपल मशीन किंवा एक मशीननं वेगवेगळ्या ऑपरेशन तुम्ही करत असाल त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप ड्राईव्ह म्हणतो. आणि मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोटर वापरले जातात, आपण त्याला मल्टी मोटर ड्राईव्ह असं म्हणतो. मग हे जे टाईप पडतात हे पडतात त्याच्या नंबर ऑफ मशीन्स किती आहेत. नंतर तिसरा महत्वाचा टाईप जो पडतो मीन्स ऑफ कंट्रोल, म्हणजे कंट्रोल कसं आहे, जर मॅन्युअल कंट्रोल आहे किंवा सेमी ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक आहे. जर तुम्ही बघा ज्या इंडस्ट्रीमध्ये पीएलसी वगैरे असतात, ऑटोमॅटिक जर कंट्रोल असेल तर ऑटोमॅटिक कंट्रोल ड्राईव्ह आपण त्याला म्हणतो. जर मॅन्युअली तुम्ही कंट्रोल असेल त्याला मॅन्युअल कंट्रोल ड्राईव्ह म्हणतो. यांनी काय विचारलं की क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मोड ऑफ ऑपरेशन. मग एक ऑपरेशन, मोड ऑफ ऑपरेशन कसं असतं, एक तर कंटिन्युअस ड्राईव्ह असू शकते, सोबत सोबत इंटरमिडिएट, बघा इथे पहिल्याच्यात बघितलं आपण शिफ्ट शॉर्ट टर्म ड्युटी असू शकते, किंवा इंटरमिडिएट शॉर्ट टर्म किंवा कंटिन्युअस ड्राईव्ह, असे 3 टाईप त्याच्या मोड ऑफ ऑपरेशन पडतात. आणि मोड ऑफ ऑपरेशन नुसार त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे बघा इथं ग्रुप ड्राईव्ह हे नंबर ऑफ मशीन वरती डिपेंड करतं. सोबत सोबत मॅन्युअल ड्राईव्ह हे तुम्ही ऑपरेशन कसं आहे, मॅन्युअल एक ऑटोमॅटिक, याच्यावरती डिपेंड करत असतं. इंडिव्हिज्युअल ड्राईव्ह आणि ग्रुप ड्राईव्ह असे 2 याच्या ग्रुप ड्राईव्ह मध्येच टाईप पडतात. त्यांनी विचारलं आपल्याला मोड ऑफ ऑपरेशन नुसार. तर मोड ऑफ ऑपरेशन नुसार बघा, एक मोड ऑफ ऑपरेशन कंटिन्युअस राहू शकतं, इंटरमिडिएट राहू शकतं किंवा शॉर्ट टर्म ड्युटी राहू शकते. म्हणजे याच्यानुसार ऑप्शन नंबर डी काय राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स कर्व इन अ डीसी ड्राईव्ह. आता बघा, ज्यावेळेस आपण काय करत असतो, डीसी मोटरचा स्पीड कंट्रोल करतो ना, ज्यावेळेस आपण डीसी मोटरची स्पीड कंट्रोल करतो तर आपल्याला माहिती आहे की स्पीड बदलली की स्पीडनुसार टॉर्क बदलत असतो. म्हणजे स्पीड आणि टॉर्कचं इन्व्हर्सली, स्पीड वाढली टॉर्क कमी होत असतो. तर मग ज्यावेळेस आपण 2 टाईपच्या मेथड असते, एक आर्मेचर कंट्रोल मेथड असते आणि फील्ड डायव्हर्टर मेथड, ज्याला आपण फील्ड कंट्रोल मेथड म्हणतो. तर काय असतं की ज्या वेळेस तुम्ही 2 टाईपच्या ज्यावेळेस मेथड असतात, हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हा स्पीड वर्सेस टॉर्कचा ग्राफ आहे.
कोणता ग्राफ या स्पीड वर्सेस टॉर्कचा आहे. पण याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये पण दोन असते, कॉन्स्टंट पॉवर ड्राईव्ह असते आणि एक व्हेरिएबल पॉवर, कॉन्स्टंट पॉवर आणि व्हेरिएबल टॉर्क ड्राईव्ह. तर ही जी आहे ना, ही कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह आणि व्हेरिएबल म्हणजे कॉन्स्टंट टॉर्क आणि व्हेरिएबल पॉवर ड्राईव्हची डायग्राम आहे. आता एखाद्या वेळेस मी तुम्हाला पूर्ण डायग्राम दाखवेल, पण सध्याचं लक्षात राहू द्या की या प्रश्नाचं बरोबर ते बघा, स्पीड वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे ऑप्शन नंबर बी ए काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ द कंपोनंट मार्क एज अ एक्स इन अ ब्लॉक डायग्राम इन एसी ड्राईव्ह. आता बघा, ज्यावेळेस एसी ड्राईव्ह म्हणजे काय असतं की आपण जे कंट्रोलिंगसाठी किंवा मशीनला चालवण्यासाठी जो सप्लाय वापरला त्याला आपण एसी सप्लाय वापरला, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, एसी ड्राईव्ह म्हटलं. आता मग एसी ड्राईव्ह मध्ये बघा, इथं बघा, जर तुम्ही इथं बघितलं, इनपुटला एसी सप्लाय आणि आउटपुटला आपण मोटर चालवून राहिलो, ती पण कशावरची, एसीच वरची. म्हणजे इन द सेन्स काय की आपला जो इनपुट देऊन राहिलो, एवढी मोठी मदत काय लावला आपण, हा ब्लॉक लावला आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण एसीलाच आउटपुट घेते. मग हे कशासाठी घेत असतो, लक्षात राहू द्या की आपल्याकडे येणारा जो एसीचा सप्लाय असतो ना, हा फ्लक्च्युएटिंग असतो, म्हणजे हा प्रॉपर नसतो. मग या फ्लक्च्युएटिंग एसी सप्लायला याच्यातून हार्मोनिक्स रिमूव्ह करतो आपण. काय करतो, हार्मोनिक्सला रिमूव्ह करतो आणि प्युअर फॉर्म ऑफ एसी सप्लाय आपल्याला मोटरला द्यावा लागतो. ज्याही मोटरने का सेन्सिटिव्ह मोटर्स असतात, त्या मोटर्समध्ये आपण आपल्याला काय करावं लागतं, जे फ्लक्च्युएशन किंवा हार्मोनिक्स रिड्यूस करून आपल्याला काय करावं लागतो, एसी सप्लाय द्यावा लागतो. मग त्यासाठी आपण काय करतो, सर्वात आधी जो एसी सप्लाय ना, या एसी सप्लायला कन्वर्ट करतो डीसी मध्ये. म्हणजे इथं वापरला हा रेक्टिफायर, हा काय असतो आपला रेक्टिफायर असतो. हा तयार झालेला डीसी सप्लाय नाही का, हा डीसी बसला देतो आपण. कशाला जातो, डीसी बसला देतो. आणि हा परत तयार झालेला डीसी सप्लाय हा जातो इन्व्हर्टरला. मग इन्व्हर्टरकडून हा डीसीचा कशामध्ये कन्वर्ट होतो, एसी मध्ये कन्वर्ट होतो. आणि आपल्याला काय होतं, फ्लक्च्युएटिंग एसी किंवा ज्या एसी मध्ये हार्मोनिक्स आहे ते एसी सोडून आपल्याला काय होतं, प्युअर फॉर्म ऑफ एसी सप्लाय आपल्याला भेटतो. मग मी इथं बघा, पहिला कंपोनंट आहे रेक्टिफायर, दुसरा कंपोनंट आहे हा डीसी बस म्हणतो आपण याला, तिसरा कंपोनंट आहे आपला इन्व्हर्टर. यांनी मार्क एक्स कुठं मार्क केलेलं आहे, या इथं या बॉक्सच्या खाली एक्स मार्क केलेलं आहे. आणि हा जो एक्स आहे याला म्हणतो आपण डीसी बस, म्हणजे ऑप्शन नंबर बी करणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, रेक्टिफायर विचारला, हा फर्स्ट रेक्टिफायर होता, हा इन्व्हर्टर होता, आणि ही जी शेवटची होती ही होती आपली एसी मोटर, म्हणजे एसीवर चालणारी मोटर, त्याला आपण एसी मोटर असं म्हणतो. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज अ इलेक्ट्रिक ड्राईव्ह. इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय. आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं की आपण काय करणार, नंबर ऑफ एसी किंवा डीसी मशीनला आपण जे एकत्र चालवतो आणि त्याला कंट्रोल करतो त्याला आपण ड्राईव्ह म्हणतो. मग बघा, अ डिव्हाइस विच प्राइम मूव्हर टू जनरेट, अ डिव्हाइस यूज टू प्राइम मूव्हर टू जनरेट, म्हणजे असा डिव्हाइस जो की प्राइम मूव्हर वापरतो जनरेट करण्यासाठी, याला आपण साध्या भाषेत जनरेटर म्हणतो. कारण जनरेटरमध्ये आपण काय करत असतो, एक प्राइम मूव्हरनं काय करतो, जनरेटरला फिरवतो आणि तो जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. अ डिव्हाइस कन्वर्ट एसी टू डीसी, असा एसी टू डीसी कन्वर्ट करण्याच्या डिव्हाइसला आपण रेक्टिफायर म्हणतो. रे एसी टू डीसी कोण, एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करण्याचा कोण करत असतं, आपला रेक्टिफायर करतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी पण नसेल. मग बघा, अन इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस फॉर कंट्रोलिंग द मोटर, म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला की मोटरला कंट्रोल करण्यासाठी इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस वापरतो, त्यालाच आपण काय म्हणत असतो, ड्राईव्ह, किंवा ज्याला आपण ड्राईव्ह एसी, मग तो एसी डीसी ड्राईव्ह पडतं. पण याच म्हणजे इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस फॉर कंट्रोलिंग द मोटर, मोटरला कंट्रोल करण्यासाठी एक इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस आपण वापरतो, त्याच डिव्हाइसला आपण ड्राईव्ह म्हणतो. मग ती ड्राईव्हची टाईप पडतात, एसी असेल का डीसी असेल. नंतर बघा, अ मशीन कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे सुद्धा काम कोणाचं आहे, हे जनरेटरचं काम आहे. म्हणजे बघा, चारीच्या चारी ऑप्शन मी तुम्हाला एक्सप्लेन केले, त्याच्यापैकी ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो, व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ बीओपी, म्हणजे बीओपीचा त्यांनी काय विचारलं, आपल्याला फुल फॉर्म विचारला. आता बघा, आपण एसी डीसी ड्राईव्ह शिकत आहे, तर एसी डीसी ड्राईव्ह मध्ये ज्यावेळेस आपण नंबर ऑफ पॅनल्स असतात तिथं कंट्रोलिंगसाठी. आता पॅनल म्हणजे काय, एकदम मोटरच्या जवळ असलं ते ऑनबोर्ड पॅनल म्हणतो, किंवा एक बघा, इथून मोटर कंट्रोल न करता एखाद्या रिमोट लोकेशनहून पण आपण काय करतो, त्या म्हणजे पूर्ण पॅनल ठेवलेलं असतं, त्याला मग आपण काय म्हणतो, जिथं जे ऑटोमॅटिक कंट्रोलसाठी जो वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल राहतात. त्याच्यापैकी बीओपी काय असतं बघा, बीओपी असतं बेसिक ऑपरेशनल पॅनल, म्हणजे तुम्हाला ज्याही मोटरचे जेही बेसिक ज्या आपण तुम्हाला कंट्रोल करायचंय ते ज्याच्याहून कंट्रोल होतं त्याला आपण बेसिक ऑपरेशनल पॅनल म्हणतो. मग बघा, ब्रिज ऑपरेशनल पॅनल का नाही, बेसिक ऑपरेशनल पॅनल, म्हणजे ऑप्शन नंबर बी का राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, विच इज अ क्लासिफिकेशन ऑफ ड्राईव्ह अकॉर्डिंग टू डायनामिक अँड ट्रान्झिएंट. मी तुम्हाला आता नाही का, आपण 2-3 क्लासिफिकेशन बघितले, म्हणजे त्याच्या पहिले त्याच्या नंबर ऑफ मशीन्स अवेलेबल किती असतात त्याच्यावरून क्लासिफिकेशन पडतं, त्याची ड्युटीवर म्हणजे कंटिन्युअस ड्युटी का शॉर्ट टर्म ड्युटी त्याच्यावरून क्लासिफिकेशन पडतं. आता त्यांनी काय विचारलं, क्लासिफिकेशन ऑफ ड्राईव्ह अकॉर्डिंग टू डायनामिक अँड ट्रान्झिएंट. डायनामिक आणि ट्रान्झिएंट म्हणजे काय, अशा मशीन ज्या मशीन मोशनमध्ये असतात, म्हणजे एका ठिकाणी न राहता, म्हणजे ज्या ठिकाणी मोशन असतं त्या ठिकाणी आपल्याला डायनामिक किंवा ट्रान्झिएंट म्हणतो. मग अशा याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं की अशाच नेमकं खालीलपैकी कोणता टाईप पडतो. आता बघा, शॉर्ट टर्म मी तुम्हाला सांगितलं होतं, हा काय मोड ऑफ ऑपरेशन वरती डिपेंड करतो की कंटिन्युअस आहे का शॉर्ट टर्म आहे.
इंटरमिडिएट ड्युटी सुद्धा याच्या मोड ऑफ ऑपरेशन वरती जातं. ऑटोमॅटिक कंट्रोल ड्राईव्ह हे कंट्रोलिंग वरचं काम करत असतं, म्हणजे तुमचा कंट्रोल ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअल याच्यावरती डिपेंड करतं. नंतर शेवटचा विचारला व्हेरिएबल पोझिशन कंट्रोल ड्राईव्ह, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पोझिशनला कंट्रोल करतो. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये मोशन ही मशीन किंवा जी ड्राईव्ह आहे ती मोशनमध्ये असते त्याला आपण काय म्हणत असतो, डायनॅमिक किंवा ट्रान्झिएंट म्हणतो. त्याच पद्धतीने मग त्यांनी काय विचारलं आपल्याला की याच्यात टाईप कोणता पडतो, याच्यामध्ये टाईप पडत असतो बघा व्हेरिएबल पोझिशन कंट्रोल ड्राईव्ह, म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता हे बाकीचे 3 का नाही हे मी पहिल्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा. नंतर क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॉवर कंट्रोल इन अ ड्राईव्ह सर्किट. आता पॉवर कंट्रोल जे असतं ना ड्राईव्ह सर्किटमध्ये, मी तुम्हाला ड्राईव्ह म्हणजे काय असतं की आपण काय करतो, ड्राईव्ह मध्ये ज्या मोटर्स असतात मोटरला आपण स्पीड कंट्रोल करतो. मग याच्यामध्ये जो पॉवर कंट्रोल आपण यूज करतो, मी काय सांगितलं पॉवर कंट्रोल हा कशासाठी यूज करतो बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणतो, इट साऊंड्स अँड अलार्म नो लोड कंडिशन. नो लोड कंडिशनला अलार्म देण्यासाठी का नाही, जो पॉवर कंट्रोल आपण यूज करणार आहे हा पॉवर कंट्रोल आपण यूज करत असतो बघा टू डिटेक्ट द ओव्हरलोडिंग ऑफ कंडिशन ऑफ द मोटर ऑफ, म्हणजे जी मोटरची ओव्हरलोडिंगची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला ओळखण्यासाठी आपण काय करतो, पॉवर कंट्रोल डिव्हाइस यूज करत असतो. आता याचा मागचं बेसिक ऑपरेशन कसं असतं की ज्यावेळेस तुमची मोटर नाही का ओव्हरलोड होते, ओव्हरलोड झाल्यानंतर ती जास्त पॉवर काय करते सर्किटमधून कंझ्युम करते, आणि ही सर्किटमधून जास्त पॉवर कंझ्युम केल्यानंतर आपल्याला काय होतं, तो म्हणजे काय करतो डिटेक्ट करतो, आणि यालाच म्हणतो आपण ओव्हरलोड कंडिशनला डिटेक्ट करण्यासाठी आपण जी पॉवर कंट्रोल ड्राईव्ह ही वापरत असतो. क्वेश्चन नंबर 9 बघा, व्हाय इट इज अ नेसेसरी टू कीप द V/F रेशिओ कॉन्स्टंट इन अ ड्राईव्ह. आता बघा आपण ज्यावेळेस एसी 3 फेज इंडक्शन मोटरला कंट्रोल करतो ना, एसी 3 फेज इंडक्शन मोटरला कंट्रोल करण्यासाठी आपण एक VFD मेथड वापरतो. त्याला काय म्हणतो, VFD म्हणजे याला असतं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह वापरतो. मग या व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह मध्ये आपण काय करतो, जो व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीचा रेशो असतो ना V/F रेशो, याला आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागतं. काय ठेवावं लागतं, कॉन्स्टंट ठेवावं लागतं. तर काय ठेवावं लागतं सांगतो मी तुम्हाला बघा. कॉन्स्टंट ठेवणं म्हणजे काय, जर समजा तुम्ही व्होल्टेजला वाढवलं तर त्याच प्रमाणात तुम्हाला फ्रिक्वेन्सीला काय करावं लागतं, कमी करावं लागतं. आणि म्हणजे बघा फ्रिक्वेन्सीला कमी केलं व्होल्टेजला वाढवायचं, म्हणजे इन शॉर्ट हा जो रेशिओ हा कॉन्स्टंट राहिला पाहिजे. मग हा कॉन्स्टंट जर नाही राहिला काय होतं की जो टॉर्क डेव्हलप होणार आहे 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये किंवा मोटरमध्ये, तो टॉर्क काय होतो असतो, डिस्टर्ब होतो. म्हणून त्या टॉर्कला प्रत्येक स्पीडसाठी कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय करत असतो, हा जो V/F चा रेशो या V/F च्या रेशोला कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे काय करणार, व्होल्टेजला वाढवलं तर फ्रिक्वेन्सीला कमी करणार, किंवा फ्रिक्वेन्सीला वाढवलं तर काय करणार आपण व्होल्टेजला कमी करणार. म्हणजे कशासाठी करतो त्यांनी हेच विचारलं की V/F रेशो आपण कॉन्स्टंट कशासाठी ठेवतो, टू कीप द स्टेटर फ्लक्स मॅक्झिमम ठेवण्यासाठी नाही करत. मेंटेन द रोटर करंट मिनिमम. बघा रोटर करंटचा आणि V/F रेशोचा काही संबंध नसतो. टू मेंटेन द स्पीड ऑफ द मोटर कॉन्स्टंट. बघा आपण या म्हणजे VFD ला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हला वापरतोच आपण स्पीड कंट्रोल करण्यासाठी, स्पीडला कमी किंवा जास्त करण्यासाठी. तर कॉन्स्टंट स्पीड ठेवायचा प्रश्न त्यांनी म्हणजे ऑप्शन नंबर सी सुद्धा कटला. ऑप्शन नंबर डी काय होता, मेंटेन द रेटेड टॉर्क ऍट ऑल स्पीड. म्हणजे जो मोटरचा रेटेड टॉर्क आहे ना, रेटेड टॉर्क हा प्रत्येक स्पीडला कसा राहिला पाहिजे, कॉन्स्टंट राहिला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण काय करतो, V/F चा रेशो कॉन्स्टंट ठेवतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10, विच पॉवर मॉड्युलेटर यूज इन अ इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टम. आता इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टम मध्ये माहिती आहे का, मी तुम्हाला पॉवर मॉड्युलेटर वापरतात. आता पॉवर मॉड्युलेटर म्हणजे काय की आपल्याला एखाद्या कन्व्हर्जन करायचंय, तर त्याच्यामध्ये नाही का सर्वात जास्त मॅक्झिमम टाईप आपण काय वापरतो, सायक्लो कन्व्हर्टर आपण वापरत असतो. आता सायक्लो कन्व्हर्टरचं काय काम असतं, जसं मी तुम्हाला मगाशी त्या इमेजमध्ये सांगितलं बघा की आपल्याला नाही का सायक्लो कन्व्हर्टरचं काम सांगतो पहिले. सायक्लो कन्व्हर्टरचं काम असतं फिक्स फॉर्म ऑफ एसी, म्हणजे फिक्स एसी असेल तर त्या फिक्स एसीला व्हेरिएबल एसी मध्ये, कशामध्ये, व्हेरिएबल एसी मध्ये, म्हणजे फिक्स एसी पॉवरला व्हेरिएबल एसी पॉवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो असतो, सायक्लो कन्व्हर्टर वापरतो. आणि याच सायक्लो कन्व्हर्टरचा वापर करून मी तुम्हाला सांगितलं सायक्लो कन्व्हर्टरचा वापर करून आपण म्हणजे जे पॉवर मॉड्युलेटर असतात या ज्या इलेक्ट्रिक ड्राईव्ह असतात त्या इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टम मध्ये आपण कोणतं वापरत असतो, सायक्लो कन्व्हर्टर नावाचा पॉवर मॉड्युलेटर वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा फेज सिक्वेन्स इंडिकेटर आपण फेज सिक्वेन्स इंडिकेट करण्यासाठी वापरणार. सर्व कंट्रोल व्होल्टेज स्टेबिलायझर, तर व्होल्टेजला स्टेबल करण्यासाठी आपण सर्व कंट्रोल व्होल्टेज स्टेबिलायझर वापरतो. नंतर फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर, तर मी तुम्हाला सांगितलं जो V/F रेशो असतो म्हणजे VFD ड्राईव्ह असते त्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीला वाढवण्यासाठी फ्रिक्वेन्सीला कमी करण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर वापरणार. पण या क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन पॉवर मॉड्युलेटर म्हणून आपण काय वापरत असतो, तर या सायक्लो कन्व्हर्टर वापरत असतो. म्हणजे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11, विच टाइप ऑफ सेन्सिंग युनिट एम्प्लॉय इन अ DC ड्राईव्ह सिस्टम. मग त्यांनी काय विचारलं की जे DC ड्राईव्ह सिस्टम असते ना, या DC ड्राईव्ह सिस्टम मध्ये कोणत्या प्रकारचं सेन्सिंग युनिट वापरतो. सेन्सिंग युनिट म्हणजे कोणत्या प्रकारचे आपण काय वापरतो, सेन्सर वापरत असतो. आता मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की आपला AC ड्राईव्ह असो किंवा DC ड्राईव्ह असो, ड्राईव्ह म्हणजे आपण काय करणार, मोटरच्या स्पीडला कंट्रोल करणार.
तर मोटरच्या स्पीडला कमी किंवा जास्त करण्यासाठी किंवा मोटरच्या स्पीडला कंट्रोल करण्यासाठी आपण स्पीड रिलेटेड सेन्सर वापरतो. मग लक्षात राहू द्या की ऑप्टो कपलिंग म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये नाही का ऑप्टिकल लाईट असतो, लाईटच्या साह्याने आपण जे सेन्सर असतात ते ऑप्टो कपलिंग, तर ऑप्टो कपलिंग वाले सेन्सर आपण ड्राईव्ह मध्ये वापरत नाही. स्पीड सेन्सिंग म्हणजे जे स्पीड रिलेटेड सेन्सर असतात ते स्पीड सेन्सिंग डिव्हाइसेस किंवा स्पीड सेन्सिंग युनिट आपण कशामध्ये वापरत असतो, एसी किंवा डीसी ड्राईव्ह मध्ये वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, विच टाइप ऑफ मशीन इन अ इंडस्ट्रियल इज प्रोव्हाइडेड विथ मल्टी मोटर इलेक्ट्रिक ड्राईव्ह. आता बघा मी तुम्हाला नाही का मोड ऑफ ऑपरेशन किंवा जे आपण म्हणतो ज्याला ड्राईव्हचं क्लासिफिकेशन बघितलं होतं, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन असं होतं की नंबर ऑफ मोटर त्या सर्किटमध्ये किती आहेत त्याच्यानुसार आपण वेगवेगळे टाईप पडतो. जर सिंगल मोटर असेल तर त्याला आपण सिंगल मोटर ड्राईव्ह म्हणतो, मल्टी मोटर असेल त्याला मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणतो, आणि एक मोटर एका सिंगल मोटरवरून मल्टिपल आपण जर का स्पीड म्हणजे मल्टिपल डिव्हाइसेस कंट्रोल करत असेल किंवा मल्टिपल ठिकाणी आपण ती मोटर वापरत असेल त्याला आपण ग्रुप ड्राईव्ह म्हणतो. मग त्यांनी काय विचारलं की मशीन इंडस्ट्रीमध्ये प्रोव्हाइडेड विथ मल्टी मोटर इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे असं खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त मोटर वापरतो. मग आता बघा, जर तुम्ही आपण काय करू, आपल्याला जे माहिती एअर कंप्रेसर, तुम्ही जर का हवा मारायच्या दुकानात गेले असेल तर एअर कंप्रेसर असतं, त्या एअर कंप्रेसरमध्ये एक सिंगल मोटर असते. मग हा झाला सिंगल मोटर ड्राईव्ह, त्यांनी आपल्याला मल्टी विचारला म्हणजे हा ऑप्शन नंबर बी कटला. नंतर काय विचारलं बघा, शेअरिंग मशीन. मी शेअरिंग मशीन तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा याच्या आधी. शेअरिंग मशीन मध्ये माझ्या वर्कशॉप असताना, वर्कशॉपमध्ये ज्यावेळी जो पत्रा कापायची जी मशीन असते ना, त्या पत्रा कापायच्या मशीनला आपण शेअरिंग मशीन म्हणतो. तर शेअरिंग मशीन मध्ये सुद्धा एकच मशीन असते म्हणजे हा पण कटला. नंतर बघा, हेवी ड्युटी इलेक्ट्रिक ड्रिल मशीन. आता इलेक्ट्रिक ड्रिल मशीन आपल्या सर्वांनी वापरलेलं, तर इलेक्ट्रिक ड्रिलिंग मशीन मध्ये मला सांगा, नंबर ऑफ मोटर असतात किती असतात, एकच असते, एकच मोटरवरती ड्रिल मशीन चालते, म्हणजे ही पण काय झाली, सिंगल मोटर ड्राईव्ह झाली. आता जी रोलिंग मशीन असते ना, ज्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ज्या रोलर वगैरे असतात, त्या रोलिंग मशीन मध्ये नाही का मल्टिपल पार्ट्स असतात, त्या मल्टिपल पार्ट्सला कंट्रोल करण्यासाठी किंवा मल्टिपल पार्ट्सला चालवण्यासाठी मल्टिपल मोटर लागतात. तर मग ही रोलिंग मशीन एक अशी मशीन आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ मोटर असतात, म्हणजे जास्त मोटर, म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोटर वापरल्या जातात. आणि यांनी तेच विचारलं आपल्याला की प्रोव्हाइडेड विथ मल्टी मोटर ड्राईव्ह म्हणजे अशी कोणती आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोटर्स काय असतात, जास्त असतात. तर रोलिंग मशीन मध्ये नंबर ऑफ मोटर जास्त असतात, म्हणजे ऑप्शन नंबर ए काय राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, विच कंट्रोल सिस्टम यूज फॉर एडी करंट डिव्हाइसेस. आता एडी करंट बघा, आपण लॉसेस वगैरे बघितलं होतं, एडी करंट लॉस असतो, हिस्टेरिसिस लॉस असतो, पण एडी करंटवर चालणारे मोटर असतात. मग त्यांनी काय विचारलं की असं कोणतं कंट्रोल सिस्टम आहे जे एडी करंट डिव्हाइसेस, एडी करंट ड्राईव्ह जे असतात, एडी करंट ड्राईव्हसाठी ज्या वापरल्या जातात, ते सरळ पार्ट लक्षात राहू द्यायचं की जे स्लीप कंट्रोल मेथड असते ना किंवा स्लीप कंट्रोलर जो असतात, ते स्लीप कंट्रोलर आपण एडी करंट डिव्हाइसेस किंवा एडी करंट ड्राईव्हसाठी आपण वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ जॉग की इन अ कंट्रोल पॅनल ऑफ डीसी ड्राईव्ह. डीसी ड्राईव्ह मध्ये कंट्रोल पॅनल मध्ये ज्या जॉग की असते ना, त्या जॉग कीचा वापर काय असतो. आता बघा, आपली जी ड्राईव्ह असते ना, आपल्याला नाही का मल्टिपल पोझिशन असतात, म्हणजे एखादी मोटर आहे तिला XYZ पोझिशनला मूव्ह करावं लागतं आपल्याला. मग त्या मूव्ह करावं लागतं. जसं एक्झाम्पल मी सांगितलं, पहिली गोष्ट बघा, 2 ऑपरेशन असतात, एक असतं कंटिन्युअस ऑपरेशन, एक असतं शॉर्ट टर्म ऑपरेशन. जर तुम्हाला ती मोटर कंटिन्युअस चालवायची म्हणजे एकदाच बटन दाबल्यानंतर ती मोटर चालूच राहिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्या घरातली मोटर पकडा किंवा 3 फेज इंडक्शन मोटर कोणती पकडा, एकदा बटन दाबलं ती मोटर चालू होते आणि जेव्हा लाईट जाईल त्यावेळेस बंद होते. पण ते झालं कंटिन्युअस ऑपरेशन. जर तुम्हाला असे मोटर, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, की जसं तुम्ही ज्या लिफ्ट वगैरे असतात, हेवी लिफ्ट म्हणजे क्रेन वगैरे असतात, त्या क्रेनमध्ये नाही का तुम्हाला काही वेळेसाठी मोटर चालू करावं लागते आणि नंतर ती मोटर बंदच राहते. मग त्या मोटरला ते म्हणजे त्याला आपण शॉर्ट टर्म ड्युटी म्हणतो किंवा त्याला कंटिन्युअस ऑपरेशन ते नसतं. मग ज्यावेळेस आपण मोटरला कंटिन्युअस चालवतो त्याला आपण काय म्हणतो, लॅचिंग म्हणत असतो, आणि ज्यावेळेस त्या मोटरला कंटिन्युअस चालवत नाही, शॉर्ट ड्युरेशनसाठी चालवतो, त्याला इंचिंग सर्किट म्हणतो. आणि याच इंचिंग सर्किटमध्ये नाही का तुम्ही जॉग की वापरत असतो आपण पॅनलमध्ये. मग आता त्यांनी तेच विचारलं की जॉक कीचं नेमकं काय काम असतं. तर जॉक की आपण नाही का इंचिंग ऑपरेशनसाठी किंवा त्या मोटरला शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइमसाठी चालू ठेवण्यासाठी आपण जॉक की वापरतो. आणि तीच म्हणजे म्हणजे काय की जॉक की आपण कशासाठी वापरतो, इंचिंग सर्किटमध्ये त्या पॅनलला जॉक की वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन नंबर 15, व्हॉट इज द पर्पज ऑफ LCD ऑन अ बेसिक ऑपरेटर पॅनल, किंवा ज्याला आपण म्हणतो बघा बेसिक ऑपरेशनल पॅनल जे बघितलं होतं, तर त्या बेसिक ऑपरेशनल पॅनलवरती मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिक ऑपरेशनल पॅनल आपण काय करतो, ज्या बेसिक गोष्टी त्या आपण काय करू शकतो, तिथून म्हणजे हँडल करू शकतो. मग त्याच्यावरती काय LCD आलेली असते पॅनलवरती. मग आता जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पॅनल वगैरे बघितलं असेल, त्या पॅनलवरती LCD लावण्यामागचं कारण काय, आता बघा LCD वरती नाही का नंबर ऑफ पॅरामीटर दिसतात, म्हणजे तुमची सध्याची करंट स्पीड किती आहे, करंट पॉवर किती कंझ्युम करून राहिली, नंतर करंटचा देतात म्हणजे टॉर्क वगैरे किती आहे, त्याची स्पीड किती आहे. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही का LCD वरती दिसतात. मग त्याच्यासाठी आपण तिथे LCD लावतो पॅनलवरती. मग इंडिकेट द फॉल्ट झाला तरी त्याच्यामध्ये दिसतं, हे पण दिसतं, डिस्प्ले द स्पीड, सध्याची स्पीड पण दिसते, म्हणजे नंबर ऑफ गोष्टी आपण काय करतो, मॉनिटर करतो तिथून. मग हे म्हणजे बघा, नंतर डिस्प्ले अवेलेबिलिटी ऑफ सप्लाय, म्हणजे सप्लाय आहे का नाही हे सुद्धा दाखवतो. पण बघा सी ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, मॉनिटर द पॅरामीटर. आता पॅरामीटर कोणते असू शकतात, स्पीड असू शकते, टॉर्क असू शकतो, फेस सप्लाय असू शकतो, नंतर काय की तिथं फॉल्ट आला का ते असू शकतं. म्हणजे मल्टिपल पॅरामीटर आपण मॉनिटर करण्यासाठी किंवा बघण्यासाठी आपण LCD पॅनलचा वापर करत असतो. कशामध्ये, पॅनलमध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे.
नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द रिझन ऑफ युझिंग शिल्डेड केबल फॉर अ कनेक्टिंग लो लेवल सिग्नल सर्किट? कशासाठी शिल्डेड केबल म्हणजे असा केबल बघा की ज्या केबलवरती काहीतरी पर्टिक्युलर शिल्ड म्हणजे पर्टिक्युलर त्याच्यावरती काय केलेलं आहे, एखादी लेअर चढवलेली. मग ते का वापरतात म्हणते, कनेक्टिंग द लो लेवल सिग्नल सर्किट इन अ डीसी ड्राईव्ह. आता काय असतं, दोन प्रकारचे आपल्याला नाही का, दोन मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, एक असतं पॉवर सर्किट, एक असतं कंट्रोलिंग सर्किट. आता कंट्रोलिंग सर्किटमध्ये नाही का म्हणजे छोटे म्हणजे कंट्रोलिंग सर्किटचं पहिली गोष्ट व्होल्टेज कमी असतं, पॉवर सर्किटचं व्होल्टेज जास्त असतं. तर काय होतं की ज्यावेळेस तुम्ही लो लेवलसाठी त्यांनी काय म्हणलं, शिल्डेड केबल का वापरतो. आता शिल्डेड केबल म्हणजे याच्यावरती नाही का काहीतरी स्पेसिफिक टाईपची काय करावं लागतं, लेअर चढवली असते किंवा शिल्ड केलेली असते. मग याच्या मागचं मेन कारण काय असतं माहिती का, जर याच्या साईडला पॉवर केबल चालला, या पॉवर केबल मधून म्हणजे हाय पॉवर चालली, हाय पॉवरमुळे याची मॅग्नेटिक फील्ड पण जास्त राहणार आणि याची मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला बघितलं असेल फॅराडे लॉ ऑफ म्युच्युअल इंडक्शन, की याच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का दुसरा कंडक्टर ठेवला तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स तयार होतो आणि इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स जर का तयार झाला तर तिथं प्रॉपर सिग्नल आपल्याला भेटत नाही किंवा सिग्नल भेटतात ते डिस्टॉर्ट होतात, त्याच्यामध्ये हार्मोनिक्स येतं. तर मग हे डिस्टॉर्शन नाही आलं पाहिजे म्हणून आपण काय करत असतो, या जे बारीक केबल आहे याला एक तर सेपरेट केबलही वापरतो आणि सोबत शिल्डेड वाला केबल आपण यासाठी वापरत असतो. मग बघा याच्यात काय तुला शिल्डेड केबल का वापरतो, इझी फॉर कनेक्शनसाठी नाही, गुड अपिअरन्स चांगल्या येण्यासाठी पण नाही वापरत, प्रोटेक्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. तर मेकॅनिकल इंजुरी करण्यासाठी आपण नाही का त्याच्यावरती ज्या वेगवेगळ्या लेअर असतात त्या वापरणार. पण शिल्डिंग कशासाठी करतो, स्पेशली इलिमिनेट द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स, म्हणजे ज्या साईडचे केबल्स आहेत त्या साईडच्या केबलमुळे त्या लो लेवल सिग्नलमध्ये इंटरफेरन्स येऊ नये, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण काय वापरत असतो, शिल्डेड केबल वापरत असतो. आणि त्यांचे म्हणजे ऑप्शन नंबर डी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण एसी डीसी मोटर ड्राईव्हचे टोटल 16 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. यानंतरचे जे उरलेले 15-16 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. या आधीचे जे आत्ता 9वं मॉड्यूल होतं, या आधीचे 8ही मॉड्यूल मी माझ्या युट्यूब चॅनलवरती काय केले, अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला ते बघितलं नसेल आधी ते बघून घ्या, कारण सीबीटीच्या दृष्टिकोनातून ते खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आजचा व्हिडिओ इथंच संपला, भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.